अरे दिनेश, काही बोलणार आहेस की असं शांत शांत बसणार आहेस? अरे काय बोलू तेच मला कळत नाहीये. अरे तुला तर सर्व परिस्थिती माहिती आहे. तू यादी इथे यायचास, चांगले 2-2 दिवस इथे राहायचास, आपल्या हाताने घेऊन खायचास. अरे वहिनीने बनवलेल्या जेवणावर तर अगदी ताव मारायचास. अरे वहिनीने बनवलेलं जेवण असायचं ते. 2 घास खाल्ल्याशिवाय जायलाच व्हायचं नाही. पण दिनेश, काही म्हण, जेवण तर खूप छान बनवते वहिनी. आणि ते कोणी नाकारूच शकत नाही. अगदी मी पण नाही. पण ती ज्या पद्धतीने आग्रह करून खाऊ घालते ना, त्या तिच्या मायेच्या ओलाव्याला कशाची सर नाही रे. पण एक गोष्ट मात्र नक्की, तिच्या हातचा 1 कप चहा जरी प्याला ना तरी थकावट दूर होतो बघ. ते राहुल्या, आज कित्येक दिवस त्याच एका कपाच्या चहाला वंचित झालोय रे मी. आज कित्येक दिवस वहिनीशी बोलणं नाहीये. सदा वहिनी म्हणून जरी आवाज दिला तरी क्लेश निर्माण होतात माझ्या घरी. तुझ्या घरी? हो की फक्त मेघनाने तुझ्यामध्ये? अरे ती तर वादाला कारण शोधत असते. पण दादा तरी वेगळा असं काय वागतो? त्याला हल्ली काय झालंय तेच कळत नाहीये. अरे पण तुला काय झालंय दिनेश? म्हणजे हे बघ, दादाचा मुद्दा आहे ना, तो बाजूला ठेव. अरे दादा मोठा आहे, त्याला समजवणे इतकं, सल्ले देणे की आपण मोठे तर नक्कीच नाही. मी म्हणतो तो चुकत असेल. अरे पण त्याच्या चुका दाखवायला मोठी माणसं आहेत घरी. शिवाय वहिनी आहे, ती तिच्या पद्धतीने करेल नाही, माझा विश्वास आहे. पण तुझं काय दिने? अरे तुला सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅनेज करता आल्यास का? राहुल, ते तुला नेमकं काय म्हणायचंय? मला काहीच कळत नाहीये. हे बघ, गोष्ट एकदम साधी आहे. फक्त दादाला समजवण्यापेक्षा तू मेघनाला का समजवत नाही? मेघनाला? अरे तिला तर समजवण्याच्या पलीकडचं आहे सगळं. इथेच चुकतोयस तू. म्हणजे अरे आपण एखाद्याला गृहीत धरतो की सगळ्यात मोठी चूक आपली आहे. आता हे बघ, दादा असं का वागतो, त्याला कसं समजावं, त्याने काय करायला हवं, कसं वागायला हवं, अरे एवढंच डोक्यात घेऊन बसलास तू आणि याचाच विचार करतो. राहुल, अरे प्लीज यार, मी समजलो नाही रे. अगदी सोप्या शब्दात सांग रे तुझ्या. हे बघ, पॉइंट नंबर 1, दादा आणि मेघना असे का वागतात? अरे असा विचार करण्यापेक्षा असे का वागत नाही याचा विचार कर आणि त्या मुळाशी जा. अर्धा वाद इथेच संपतो. लक्षात येते तुझ्या? आता पॉइंट नंबर 2, दादाला जर समजवायला जाशील तर त्याचा अहंकार दुखावेल, परिणामी अजून तेढ निर्माण होईल. पण या उलट तू मेघनाला जर समजा विश्वासात घेऊन तिला जर प्रेमाने समजवशील तर तू तिच्या बरोबर असल्याची तिला जाणीव होईल आणि तिच्या तिरस्काराची धार गोतड व्हायला लागेल. हे बघ, तुला जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त तू तिला वेळ दे. म्हणजे घरचे तिला भडकवत असतील असे काही विचित्र विचार तिच्या मनात याचे बंद होतील. तिच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक कर आणि त्रुटी दाखव. गुंता अगदी सहज सुटेल असं मला वाटतं. राहुल, अरे तू म्हणतोस ते पटतंय मला. नाही नाही दिनेश, तुला अजून तितकंसं पटलेलं दिसत नाही. तसं नाही रे तिथे. राहुल, अरे जरी मेघनाला जरी समजवलं ना तरी मुद्दा संपत नाही ना रे. म्हणजे तू मेघनाला समजावू शकतोस? हो. ती तुझं ऐकेल? का नाही ऐकणार? बरोबर आहे ना? हो. अरे मग या घरचा अर्धा वाद इथेच संपला दिनेश. तू दादाचा विचार नको करू. ती या वादाची दुसरी बाजू आहे. तुला फक्त तुझी बाजू सांभाळायची. हे बघ ना, अरे तुझे बाबा तुझ्या इतके नसतील शिकलेले, पण त्यांची प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत बघ ना. अरे नात्याने नात्याच्या परीने जगतात, व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी ठेवतात. अरे तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडा असेही म्हणू शकले असते रे, पण त्याने तसं नाही केलं.
तुम्ही काय केलं? सगळं मिक्स केलं आणि गुंता वाढवून ठेवला. दिनेश, वेळ गेले नाही. अरे एक एक करून विचार कर. आणि सगळ्यात आधी वादाला कुठे सुरुवात झाली तिथून सुरुवात कर. मी आहे तुझ्या बरोबर. थँक्स आहे राव. आज खूप बरं वाटलं. अरे थँक्स काय, मी परत आहे का? आता सगळं काही ठीक होईल असं वाटायला लागलं. ग्रेट. चल येतो मी. अरे थांब ना थोडा वेळ. आणि आता चालतच जाशील ना? होय. एक काम कर, माझी बाईक घेऊन जा. अरे हो, आम्ही बाईकने चाललो. अच्छा, राजा बसला त्याच्या मामाकडे. येतो मी. चल बाय. चल बाय. चौकाशी रे. हो हो. आणि अजून मधून येत जा. ओके बाय. चल बाय. अरे दिवा, अरे ते घरी नाहीये, कुठे मीटिंगला गेले. ते मला नाही माहित. ए आधी मी टॉर्च बंद कर रे. काय झालंय माझ्या टाच? तुझं पण इंग्लिश ना. अरे टाच नाही रे. अरे बॅटरी बॅटरी. अच्छा बॅटरी होय बॅटरी. जन्माची ती बंदच होईल माईक चालू कर रे. 2 मिनिट सर सर बस सर. झाली का बंद? झाले. काय शोधतोय? अरे का असं बोलतोयस का? अरे काय भूत बी दिसलं की काय तुला येताना? असं बोलतोयस का एकसारखा? आणि कमी पित झाले. कुठं पिडलोय? नाही पिलोच नाही. आणि हे काय आणलंयस? ते बायकोन भाजी दिलं नाही कापवासाठी. बायकोन दिलं भाजी पावसाची बायकोन. तुम्ही काय खाते? तुम्ही काय खाते आमच्या गरीबाकडचं? तुम्ही मोठं सावकार आहेत ना, तुम्ही नाही खाणार आमच्या गरीबाकडचं. तू पण नाही एक नमुनेच आहेस. तुझ्याशी काय बोलण्यासारखंच नाही. रा बडबड. नको बोलू. अरे नाही बोलला तर बरं होईल. तुझ्यासारख्या बायकोचा बोल नाही मी. नाही बोलला तर बरं होईल. समजलंच काय? अरे पण हा वसाडा खेळायला. ए रवड्या, ए रवड्या, ए रवड्या, रवड्या, ए स्वार्थी सदा. अरे अक्कल माश्या मला एकट्याला टाकून बुडाला होय. अरे पण रणकीचे तुला माझ्या बरोबर चालायला काय होतं? कुठं राहिलास माझं? कुठं राहिलास? मुस्कुर फोडून द्यायची. तुला जरा हळूहळू चालवत नाही. बाजावा ठेवांचा मेळा तुरतूर तुरतूर धावतच. आता गप बसा. त्याची बॅटरी बघ. तो गाडी तुझ्या डोक्यात सांगून ठेव. लागला लगेच बॅटरी डोक्यात घालायला लागला. अरे मेल्याकडे 50 बॅटरी असतील पण एक नाही भेटायची. अरे दुवाच्या गांगपोरी मला जरा मेल्या दाखवली असतील तर वासाड्याने पडलो असतो. पडला कसा गौऱ्या तू कसा पडला? अरे या रस्त्यात कालो किती. अरे पडलो ना रे त्या मोड्यात. पडणारच गेले तुम्ही. खड्ड्यातच पडणार आहे. 1000 घेतला माता असतं असंच मला खड्ड्यात असंच मला मिळाला. अरे वाचाड्या जरा कमी तू. अरे कमी तू वाचाड्या जरा. आणि तू काय घोड्यातला? असं नाही घोड्यात मध्ये आणायचं नाही. सांगून ठेवतो. गाडवा घोड्यात मध्ये आणायचंच नाही. घोड्याला आणायचं नाही ना. मग घोड्या गाडवाला पण नाही आणायचं. गाडवाला कुठे मध्ये आणतोय मी? गाडवा कुठे मध्ये आणतोय मी? गाडवात मध्ये आणतच नाही. मी तुला गाडव म्हणतोय. अच्छा मला म्हणतोस होय. बरं ठीक आहे.
आईच्या गावात तुझ्या तू मला गाडव म्हणाला, तू मला गाडव म्हणाला. तुला नाही रे बाबा, असं काय करतो? तू माझा भाव आहे ना, तू माझा भाव आहेस ना. तू भाऊ म्हणालास ना, भाऊ म्हणालास, मग विषय संपला. आपण दोघं भाऊ भाऊ. आता तण नको का? अरे नको तण का? मेल्यातच तणाने दारू पिऊन पिऊन किती सुधरलाय का बघ. मेल्या पिया लागला का जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती दारू पितो आणि पितो आणि मेल्या वतड्या बायका पोराची नसतो. मेल्या पिऊन भागला आणि आता मेला देव उद्याला मला सांगतो, तू मला सांगतो. तुला काय सांगतोय? तुझ्या बापसात सांगतोय, बापसात. मेल्या सुधरत नाही मेलो घरा तुम्हाला. अरे मेल्या तू पिया लागलास ना का जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती पितेच राहतो का? जरा कमी कर. आणि जेवायचे काही तुला सुधरती काही सुधरती असा नाही. हेम्या वाटा अजिबात बोलायचं नाही. त्याला पटल असं बोलत जा. फक्त पोराची आणि पोरांनीच मारतो, बायकोला नाही. काय अगं मेल्या वासाडी तिनं एवढा मोठा डोळा केला की तू खाली एकदम वातावरण शांत दिल्या. एकदम वातावरण शांत. उतारल्याची वाटली ती परत ढोसायची आणि गप्प पडून राहायचं एका कोपऱ्यात कुत्र्यासारखा. अरे पण वाचा रे या. मी काय म्हणतो, तू काल गेल्या जो काल्यात झोपला होता काल्यात. अरे होय, अरे वाचाडी दरवाजा उघडल्या बरोबर ती लाट मारला. ती तिथे मारी खाल्यात पडलो का भिडवला ना त्या वाजाड्या कुत्र्यानं. आणि तुझा काय चाललाय रे? काय चाललाय? रांगून दे तुझ्या तोंडाला, पण कोणाला काही सांगत असतं नाही ना. मी कशा कोणा सांगू? मी कोणाच सांगितलं नाही. सध्याच्या केवल्याला आदित्यच सांगितलं. लावलीच माझी वाट. त्या चटीवाल्या राजू सांगितला ना, मेल्या झालं आता गावभर झालं. मेल्या मला तोंड दाखवाय जागा ठेवली नाही या गावात. हा बघ, हा मी चालला. हे गौऱ्या असं काय करतो तुला? तू माझा भाव आहेस ना, तू भाव आहेस ना. असं काय करतो? ये आग लागून दे तुझ्या तोंडाला. झाल्या भाव म्हणणाऱ्याच्या हवा मी जातो. जा कर माझ्या लागू अरे शिव्या कोणाला देतो रे? शिव्या कोणाला देतो? शिव्या कोणाला देतो? मी आता एकटा नाही काय रे माझ्या हा माझ्याकडे हा मदन आहे, आपला मदन. बायकोला काय सांगू नको. माझे ऐक. आणि ते आता मेल्या बॅटरी माझ्याकडे घे तुझ्याकडे भेटव बघ भेटते काय भेटते. या पप्पूच्या दुकानावरनं चार्जिंग का मला आग लागली पेटतच नसतात. अरे आता हिला काय झालं? आणि इकडे तुला नाही भेटायची ती. काय झालं तुला? काय माझ्या आईची पेट काय झालं? काय त्या नवीन पाटलाच्या आपण तरी पेट पेटले गेली नाही. काय भावा अरे आता बोला काय बोलायचं ते. अहो पिऊन आला आहात तुम्ही.
आता आणखी ही काय नाटकं चालली तुमची? अहो आतमध्ये आई झोपल्या याचं तरी थोडंसं भान राहू द्या हो. अहो का असे वागता तुम्ही? ते कळतंय का तुम्हाला? नाही, मला काही कळत नाही. मी मूर्ख आहे. तुम्ही सगळे शहाणे आहात. हा दिनेश आणि त्याची बायको तर अतिशहाणी आहे. आता त्यांना कशाला बोलताय तुम्ही? कशाला मध्ये घेताय त्यांना? का? तुला त्रास व्हायला लागलाय? हा? तुला त्रास व्हायला लागलाय? अहो काय चाललंय हे तुमचं? ओरडताय कशाला? अख्खा गाव गोळा करायचंय का तुम्हाला? हा, तर गाव गोळा करायचंय. कळू दे सगळ्याला, कळू दे. अरे सगळं या बघा आमच्या घरात काही तमाशा चाललाय ना, तू बघा. काही तर मजा घेता येत ना. काय झालंय काय तुम्हाला? का असे वागताय तुम्ही? वेळ लागलाय मला, वेळ लागलाय. अरे दादा, अरे काय चाललंय तुझं? काय आपला आरडाओरड चाललाय? हे तू मध्ये बोलायचं नाही का? सांगून ठेवतो तुला. सगळ्यात तूच नको टाकू. हा मीच ठरवणार, मीच ठरवणार. कोण आहे रे तू? कोण आहेस तू? अरे नशे तुला स्वतःची बायको दिसत नाहीये, तिथं मी कसं दिसणार तुला? हे तुझं शहाणपणा नको आहे इथे. दिनेश तू आज चल. या असल्या बेवड्यांच्या नादाला कशाला लागतोयस रे तू? बेवडा! हे मला बेवडा पाहिलं बोलते, बेवडा बोलायला बोलते. माझ्या अंगावर धावून आलात काय? याचा परिणाम होईल माहितीये का अरे तुम्हाला? त्या अगं हे बेटा, अगं बाई तू तरी गप्प बस ना. अगं इथे काय चाललंय? मी पुन्हा आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न का करतेस तू? हो ना? मग तुझ्या या बेवड्या नवऱ्याची फालतूगिरी ना तूच ऐकून घे. घेईन मी ऐकून माझ्या नवऱ्याची फालतूगिरी. तुला नाही सांगितलं कुणी मध्ये पडायला. वेगळे झालात ना वेगळे मग जा आणि आपापले संसार सांभाळ आता. वहिनी, मला काय तुला? पाहिलंच ना दिनेश कसं बोलताय ते? एकदा तुला गप्पा सगळं कळत नाही का तुला? मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का? जाऊ दे, मला ना आता इथे 1 मिनिट सुद्धा राहायचं नाहीये. अरे मग जा ना, जा आपल्या बापाच्या घरी जा आणि तिकडे मजा मार. बस झालं दादा. अरे आता तर तू हद्दपार करायला लागलायस. हे काय बोललास रे? काय बोललास तू? मोठ्या भावावर आवाज करतोय, मोठ्या भावावर आवाज करतोय. सगळा तोंड फोडून टाकेल. अरे काय अरे काय करताय? अरे थोबाडा फोडून काय होणार आहे? जीव घ्यायला एकमेकांची. अरे जीव घ्या. जीव घ्या. काय चाललंय? हो, रात्रंदिवस कष्ट केलेलं हे आपण. आणि तुम्ही कष्ट करून हे घर बांधलं. रात्रंदिवस कष्ट करून घर बांधलंय माझ्या नवऱ्याने. शांत व्हा. माझ्या या घराचं स्मशान होत चाललंय हो. स्मशान कसं होत चाललंय? आई, शांत हो. लेक्चर. राहुल,
या कसा आहे पण का रे गप्प का माझं राहू दे दिनेश. अरे पण हे घर कसं आहे? या घराची काय अवस्था झाली आणि कुणामुळे झाली ते एकदा जाणून घे. राहुल अरे यार त्यासाठीच तर आलो आहे मी इथं. त्यासाठी इथे यायची काय गरज आहे? अरे तुझी बहीण तुझ्या घरी गेले ना, तिने सगळं सांगितलं असेलच ना? हो अरे पण ती एक बाजू आली. आपल्याला वादाच्या मुळाशी जायचं असेल तर दुसरी बाजू पण आपल्याला तपासायला हवी का नको? तू तुझ्या बहिणीला चांगलं ओळखत असताना अरे दुसरी बाजू तपासण्याची गरजच काय अशोक? का यामध्ये मेघनाचं काही चुकत आहे असं म्हणायचंय का तुला? अर्थात यामध्ये मेघनाची मोठी चूक आहे. अरे असेल पण 100% म्हणता येणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. तू भाऊ आहेस ना तुझा. अरे तुझ्याकडून या चित्राची अपेक्षा ठेवायला लागली मला. राहुल या तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. अरे मी तिचा भाऊ आहे म्हणून मी तिला पाठीशी घालतो आहे असा समज झालाय का तुझा? तसा माझा समज झालाय, हा तुझा गैरसमज आहे. अरे तुझ्या बहिणीचं किती चुकतंय त्यापेक्षा तिचं किती बरोबर आहे हेच सिद्ध करायला आलास ना तो अशोक. हे बघ, मेघना आणि तिने केलेल्या चुकांचा मुद्दा पहिला बाजूला ठेव. म्हणजे माझी नेमकी भूमिका काय आहे हे तुझ्या लक्षात येईल. अशोक अरे यात समजलं नाही मी. अरे ती केवळ ती माझी बहीण आहे म्हणून मी जर तिला पाठीशी घालायचं असतं तर रागाने माहेरी गेलेल्या मेघनाला तू आत्ताच्या आता तुझ्या घरी निघून जा अरे यार असं सांगितलंच नसतं ना. म्हणजे मेघना आणि तिने तुझ्याकडे नाही? अरे मग गेले कुठे? कदाचित ऑफिसला गेले असतील. हो आता माझ्या आधीच सकाळी ते घराच्या बाहेर पडले. आता राहिला माणुसकीचा भाग. माणुसकीचा भाग म्हणून आम्ही त्यांना रात्री जा असं नाही सांगू शकलो. मग आता तू इथे येण्याचं कारण नाही कळलं. मला आई बाबांना आणि मदन दादांना भेटायचं आहे. हे बघ, आई बाबा आणि वहिनी शेतावरती गेले आणि मदन दादा कुठे असणार? मित्रांच्या घोळक्यात. पण अशोक आई बाबांना भेटण्याबद्दल माझी काही शंका नाही. पण यार मदन दादाला तू भेटू नयेस असं मला तरी वाटतं. का अरे त्यांना का नको भेटू मी? कारण मला नाही वाटत तो तुझ्याशी सरळ बोलेल. अरे उगा तुझा अपमान करेल. अरे त्यातून जर काही चांगलं निष्पन्न होणार असेल तर मी अपमान ही सहन करेन ना. नाही, मदन दादाकडून चांगल्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. अरे आपल्याला गप्प राहून सुद्धा चालणार नाही. अरे विठोबाला गेले वाद कसे संपतील यासाठी आपल्याला हे प्रयत्न तर करावेच लागतील ना. जर काही करायचं असेल ना तर त्या हरामखोराचा बंदोबस्त करायला हवा. गौतमचा बरोबर ना? म्हणजे तुलाही माहित आहे. हो अरे त्या हरामखोराला चांगलाच ओळखून आहे. या घरावर राग असण्याची त्याची 3 कारणं आहेत. काही वर्षापूर्वी बसल्या मीटिंग मध्ये शामराव बाबांनी त्याचा अपमान केला होता असं त्याचं म्हणणे आहे. दिनेशच्या प्रेमात पडलेल्या मेघनालाही त्याला मिळवता आलं नाही याचा शल्य कायम त्याच्या मनात टोचतोय. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मीना वहिनीशी असभ्यतेने केलेलं वर्तन. त्यामुळे मीना वहिनी त्याच्या थोबाला काढलेला गाढ हरामखोर अजून विसरू शकला नाही आहे. आणि म्हणूनच तो या घरावर सारा सूड उगवतोय. सूड. राहुल अरे पण हे ह्यांच्या लक्षात येत नाही ना. नाही अशोक, अरे खरं म्हणजे या दोघांना यातलं काहीच माहित नाही. गौतमचं इथं येणं आणि वागणं दिनेशला आवडलेलं नाही हे खरं आहे. पण तोच या गोष्टीला जबाबदार आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवं. हेच काम आपल्या दोघांना करायचं आहे. त्या हरामखोराला या गावासमोर आपल्याला उघडाच करावा लागेल. अरे अगोदर या घराची इज्जत गावभर गेले ना, ती सांभाळा अगोदर. बरं झालं तू इथे आलास, नाहीतर तुला भेटायला आम्ही येणारच होतो. भेटायला गाठायला हा? तसा प्रयत्नही करू नका. अरे मी नाही तुमच्या हाताला लागणार. हा.
अरे भ्रम आहे तो भ्रम, समजलास? अरे नीच वृत्तीच्या माणसाचा शेवट आहे ना, अरे केव्हा चांगला होत नसतो. आणि हो, तो लवकरही होतो. आईला म्हणजे शिक्का पण मारलात माझ्यावर. आता फक्त शिक्का मारलाय, पण लात मारून बाहेर काढण्याआधी या घरात आग लावण्याचं काम का केलंय या आधी सांग. अच्छा, म्हणजे पूर्ण तयारीनिशी उतरलात तर. आणि लात मारून मला कोण बाहेर काढणार रे? तुम्ही? हा? तुम्ही? मला ऐक. या घरात आता मी काय करतो ना ते बघत राहा. आणि मी आग लावली नाही, मी लागले. अरे मी फक्त खिंडगी टाकण्याचं काम केलंय. अरे पण का? का ते विचारू नकोस. या घराची कशी दुर्दशा करतो ना ती बघत राहा. राहुल, अरे याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला मदन दादा आणि दिनेशला समजावं लागेल. काही उपयोग होणार नाही. काही उपयोग होणार नाही. तुझा कधी अपमान झाला? झालाय का? माझा झालाय. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा अपमान झालाय माझा. आणि घरापासून या हृदयात, या काळजात आग लागले माझ्या आत. या शामरावामुळं हर सभेत माझा अपमान केलाय त्याने. आणि यासाठी हे घर जेवढं जबाबदार आहे ना, तेवढा अशोक तुझं घर सुद्धा जबाबदार आहे. का? अरे मेघना तुझ्या हाताला लागली नाही म्हणून. हे घे ना. आणि ती जाते कुठे? तिला तर बस झाले झाले तुझी मदत करून. स्वतःवर संयम ठेवायचा. जर माझा संयम सुटला ना, झाले झाले तुझी मदत करून. आता माझा ऐकायचं. काय समजलं? माझा ऐकायचं. बस झालं. या घरापासून आता दूर राहायचं. तुझ्या भल्यासाठी सांगतोय. जर नाही ऐकलास ना तर पुढे काय होईल ते तुला सुद्धा कळणार नाही. पाहिला सरळ धमकी. अरे बापरे, आपण घाबरलो बुवा. आपण घाबरलो. याला साड्या याला समजलं. याला समज नाहीस. तुला याआधी काय सांगितलं होतं ते समजलं नाही का? की वेगळ्या पद्धतीने समजावं. याला हात माझ्या डोक्यात जायला लागला. समजाव्याला नाही तर हा मरेल माझ्या हातून. मला नाही वाटत तसं. रामखोरात दिवस आता तुझे भरले. एक तर घर फोडण्याचं काम तर केलंच आहे, त्याशिवाय त्यांची बलं सुद्धा तोडली आहेत. तेव्हा हरामखोरात तुला मार करून बसत आहे. म्हणजे मला हात न लावायचा गवता. मारणार नाही, जिवंत जाळणार. राहुल, मला माझ्या घरात येऊन माझ्या मित्राच्या हातावर हात टाकतोस. अरे लाज वाटायला हवी तुला. लाज वाटायला हवी. दादा, तुम्ही अजून माणसं ओळखायला तू करत आहात. तुझा पण इथे शानपणा नको या. पाहुणा आहेस तर पाहुण्यासारखा राहा. हे माझं घर आहे, समजलं? हे जर आमचं घर असं तर म्हणाला असत ना, तर ते अधिक शोभून दिसलं असतं. आणि राहिला प्रश्न तो माझा, तर मी अजून कोणतीही मर्यादा ओलांडली नाहीये. आणि ते धाडस तुला करू नको. तुला ते मागात पडले. अरे दादा काय बोलतोय? कोण आहे रे तू? कोण आहेस तू? तुझा इथे शानपणा नको या. ठीक आहे. हे माझं घर आहे. चला, इथे कुणाचाही रुबाब चालणार नाही, सांगून ठेवतोय. चल निघा. राहुल, चल. अरे या माणूसची हरवून बसलेल्या हैवानाबरोबर बोलून अरे काहीच उपयोग होणार नाही. काय बोलणार रे? एक मिनिट. काय बोलणार? एक मिनिट. या घराचा आणि शामरावांचा आदर करतोय म्हणून तुमचा आगाऊपणा सहन केलाय. नाही तर तुमची ही नशा उतरला ना. माझ्या बहिणीवर झालेला वादाचा एकच मुद्दा मला पुरेसा आहे. माझी बहीण थोडीशी आगाऊ आहे. वडीलधाऱ्यांशी बोलण्याची पद्धत सुद्धा तिची चुकीची आहे, मान्य आहे. पण तिच्या अंगावर धावत जाऊन मारणे किती नालायक मात्र नक्की नाही आहे. एक तर नशा करू नका, नाहीतर नशेमध्ये असताना बोलू तरी नका. एकटे पडाल, एकटे.
चल जाऊ. वा 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 वा. भाषण मात्र छान देत आहे का तुला पुढे माग राजकारणात तुला हरकत नाही बघ. ए तुझे सल्ले नको आहेत मला. सल्ले अरे ना मगाच हा मदन आहे ना हा मदन आता एकटा नाही आहे. अरे हा गौतम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. किती दिवस? अरे किती दिवस? अरे तुमच्यासारखे लांडगे आहेत ना. अरे पाठीशी नाही तर हातात आले सावधाच्या छातावर बसून पूर्ण फरशा पडतात. तेही पूर्ण संपेपर्यंत समजला. आणि आता तुझ्या हाताला लागलं सावध म्हणजे हा मदन दादा. पण साल्या यांना संपवण्याचं स्वप्न सुद्धा पाहू नकोस, कारण त्या आधीच तुला आम्ही संपवून टाकणार आहोत. चला तू मारणार आहेस मला हा? तू मारणार आहेस अजून आहे, अजूनही आहे. तुझ्यासारखा मागून नाही, साल्या समोर वार करेन. कारण या घरचं मीठ खाल्लंय ना मी. आता ठरव फक्त तू जगायचं की संपायचं. चला शोध. ए, जा. जा रे. ए, जा रे. पायरीच्या माळा कसा पाडतो ते बघ. मदत मदत बोल. अरे काय बोल. अरे हा आरामखोर मला हवं नको ते तुझ्या समोर बोलून गेला आणि तू काहीच बोलत नाहीस. अरे यार, म्हणजे तुझ्या देखील माझी किंमत झिरो. अरे यार, मी बोललो ना त्याला. मी बोललो ना त्याला. अरे यार आहेस तू माझा, यार आहे. अरे या भांडव्यांचं काय मनावर घेतो? अरे मी मनावर घेत नाही, पण तू सुद्धा अजून काहीच मनावर घेत नाही. त्याचं काय म्हणजे मी समजलो नाही. मी त्यांना बोललो ना साले इथं ते थांबले असते ना, त्याला धक्के मारून बाहेर काढले. अरे तुला या आधी मी कल्पना दिली हा? पण तुला माझं काही पटतच नाही. गौतम यार, असं नको म्हणू रे. अरे नाहीतर काय बोलणार. अरे मी तुला सावध करण्याचा प्रयत्न करतो आणि तू तू हा असा सारखा नशेत आणि तुझी बायको त्या पिंट्याच्या कुशीत. गौतम, अरे काय बोलतोस तू? कळतंय तुला? ठीक आहे बाबा, ओके, सॉरी, चुकलं माझं. तू आणि तुझी लाईफ कशी जगायची तशी जगा. मी तुझ्या भल्यासाठी बोललो आणि तू माझ्या सरळ गळ्यालाच हात घातला. अरे गौतम यार. मगाशी त्यांना सांगायला गेलो, त्यांनी सुद्धा माझा गळाच धरला. चला या दुनियेत कोणाला काही चांगलं सांगण्यासारखं राहिलंच नाही. गौतम, ठीक आहे बाबा, आय एम सॉरी. तुला तुझी लाईफ कशी जगायची तशी जग. चल येतो मी. अरे गौतम, येतो मी. अरे मिनिटात कुठं गेली होतीस तू? हा, तुला काय विचारतोय मी? कुठं गेली होतीस तू? सांगून जायला जाग्यावर असता का तुम्ही? आणि जरी असलात ना तरी डोळे उघडे असतात का तुमचे? माझ्या समोर हात करून बोलते. हा, मला उलट बोलते. मला उलट बोलते. मला उलट बोलते. कोण? पण काय करू? मला धोका देते. मला धोका देते. मला धोका देते. त्या भडव्या पिट्ट्या बरोबर तुझे अनैतिक
कोण मला धोका देते? का तू मला धोका देते? मुदल काय करतोस कळतंय का तुला? हा कळतंय का? तुझं डोकं बिनलं आहे का? हा माझा डोका फिरलाय. वेळ लागलाय मला. त्या पिट्ट्याबरोबर हिचे अलैंगिक संबंध आहेत. त्याचं पाप हिच्या पोटात वाढतंय. खबरदार असं काय घालण्याला बसेल तर. अरे नाटका काय बोलतोस तू? तुझ्या जर असं घाणेरडे आरोप करशील ना तर विसरून जाईल तू माझा मुलगा आहेस रे. आता आता कुणीही काहीही बोलणार नाहीये. आता माझा नवरा आणि मी बोला ना. अहो बोला ना, काय करते मी? कुणाचं पाप पडतंय माझ्या पोटात? सांगा ना. कुणाचं पाप पडतंय? त्या पिंट्याचं वाटतंय का? अहो मग जा ना, जा. बोलवा त्या पिंट्याला, त्याच्या आईला सुद्धा आणि अख्ख्या समाजाला सुद्धा. शेण खाऊन आल्याने सासूपणाचा आव आणते. तू मध्ये बोलू नकोस हा. अगं मुलींपेक्षा मुलांमध्ये मस्ती करण्यात आणि पिझ्झा बर्गर खाण्यात अर्ध आयुष्य गेलंय तुझं. अगं स्त्री मधल्या मर्यादेचं भान ठेवायला तू मला शिकवतेस. अगं ज्या ज्या वेळी मर्यादेच्या गोष्टी आल्यात ना त्या त्यावेळी संस्काराचं कुंपण घातलंय मी स्वतःभोवती. वहिनी प्लीज माफ करा. माझ्याकडे माफ करा तिला. जाऊ दे. कुणाचं मूल वाटतंय माझ्या पोटात? बोला ना, कुणाचं मूल वाटतंय माझ्या पोटात? त्या पिंट्याचं. जा बोलवा त्या पिंट्याला. माझ्या आईला आणि अख्ख्या गावाला सुद्धा बोलवा. आणि सगळ्यांच्या समोर बोला जे काही बोलायचंय ते. मुकाट्याने गप्पा बस. मुकाट्याने गप्पा बस आणि आज चालते वा. जा. का गप्पा राहू मी? सांगा ना, का गप्पा राहू? आणि किती दिवस तोंड दाबून मुक्याचे मार सहन करू मी? मला काय वाटलं? मला काय वाटलं? कुणाबरोबर नाव सोडून बदनाम करून एका कोपऱ्यात रडत बसेल मी, असं वाटलं का हो तुम्हाला? का तर माझा बाप गरीब आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तो इथे येऊ शकत नाही. आणि जर का आलास तर तुमच्या पायावर डोकं ठेवील असं वाटतं का तुम्हाला? हो, असेल माझा बाप गरीब. नाही जमणार त्याला इथे यायला. पण त्याच बापाने ना आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची, आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची ताकद दिली ह्या मुलीला, हे लक्षात ठेवा. कारण बाप ज्यावेळी मुलीचं कन्यादान करतो ना त्याच वेळी तिच्या बरोबर बाहेरच्या नात्या गोत्याचं सुद्धा दान
पोरीसाठी तिला आज आम्ही सांभाळत आहोत आणि आज या आई बापासमोर तिच्या अरे हरामखोरा कुठं भेटतील हे बाप हा? पहिल्यांदाच या घराची मुलं येणार या घराचं वातावरण बोलतो या कल्पनेनं आम्ही भागावून गेलो मग घेण्यात आधीच त्याला कळलं